हाय मैत्रिणींनो, कविता क्रिएशन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुक्का चना मसाला. त्यासाठी आपण काय काय घेतलं ते बघू. हे आहेत शिजवलेले काळे चणे, कांदा, लसूण अद्रक पेस्ट, कांदा कापलेला बारीक, कोथिंबीर, टमाटर, लाल मिरची पावडर, कोल्हापुरी ठेचा, छोले मसाला. तेल टाकून घेतले 2-3 पळी. त्याच्यात जिरे टाकले, लसूण अद्रक टाकला, कांदे टाकले. लसूण अद्रक हा जळून जाईल म्हणून कांदे टाकून घेतले. कांदे टाकून छान हलवून घ्यायचे. कांदा तळून झाला की लगेच टोमॅटो, कोथिंबीर हे पण टाकून घ्यायचे आपल्याला. आणि मग कांदा, कोथिंबीर, टोमॅटो टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचे छान तळेपर्यंत. कांद्याचा कलर ब्राउनिश होईपर्यंत, कांदा तळून मेल्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. आपण थोडंसं मीठ टाकलं ना तर पटकन तळून होतं. कांदा टोमॅटो छान तळून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. थोडा फास्ट गॅस करून तळलं तर पटकन तळला जातो. आपला कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे. कांदे पण ब्राऊन झाले, टोमॅटो पण मॅश झाले तळून. आता त्याच्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे. पहिले हळद पावडर टाकली चमचाभर, घरगुती काळा मसाला, हा छोले मसाला, लाल मिरची पावडर तिखटवाली, आणि हा कोल्हापुरी ठेचा. हा ठेचा टाकल्यामुळे ना कोणती पण भाजी, आपण सुकी भाजी कोणती पण बनवली ती चटपटीत होते. आणि छान तळून मस्त मिक्स करून घ्यायचे मसाले टाकून झाल्यावर. नंतर आपण शिजवलेले चणे 2-3 शिटी करून शिजवलेले चणे टाकून घ्यायचे. चणे टाकून छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मसाला चण्यांना लागेल. तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी जास्त असेल तर झाकण ठेवून पण वाफ काढू शकता, पण काही गरज नाही. मी थोडंसंच पाणी काढलं होतं त्याच्यामुळे. ही तयार झाली आपली छोले चना भाजी, सुक्का चना भाजी. कशी वाटली माझी रेसिपी लाईक कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. आणि या मग जेवायला चण्याची भाजी, आमटी केली होती म्हणजे पातळ, थोडा सुक्का चना केला होता, भात पोळी. स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा. बाय.